निवडमध्ये एवढे मोठे पेपरला बातम्या आल्यात की लोकसभेसाठी राजसाहेबांनी शब्द दिला तुम्ही पुण्यातून लढणार म्हणून. पेपर मी नाही छापतो, तुम्ही छापता. तुमची इच्छा आहे? तुम्ही पुण्याची माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये, पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडीन एवढी मी कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल, मला कुठेही काही बनवलं तरी चालेल, सरपंच बनवलं तरी चालेल, जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार. तुम्ही आज सुरुवात झाली त्याची असं म्हणावं लागेल, आज सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. सुरुवात बरेच महिने झाली आहे, पण आज पुण्यातून सुरुवात झाली. मी तुम्हाला बोललो ना की गेले 2 वर्ष मी ह्याच्यावर काम करतोय. 8-9 जूनला 2022ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा, तेव्हा मुंबईतनं चालू केलं आणि तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं ही आमची प्रायोरिटी होती, जे आम्ही बरेच ठिकाणी केलं. तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन. पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज मला आंदोलन करणं मला वाटलं गरजेचं वाटलं. तुम्ही आता म्हटलं की पुण्यातून पहिली केस घ्यायला मला आवडेल. पुण्यात जर पहिली केस झाली तर पुण्याची जर लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर तुम्ही लढणार का? साहेबांनी दिली तर नक्की लढेन, पण माझी इच्छा नाही. याला प्रश्न धरून आहे की पोस्टर लागले जातात इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मनसेचे भावी खासदार म्हणून पोस्टर आहे. तर आता तुम्ही चर्चा पण सुरू आहे की भाजप बरोबर युती होणार आहे, तर मग कसं तुम्ही मनसेला? मी काही नाही बघत, कारण मी साहेबांशी बोलत असतो. हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही, पण साहेबांनी जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तरं देणं मला वाटत नाही मी महत्त्वाचं मानतो. पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत, आतापर्यंत कुठला असा उमेदवार तुमच्या नजरेत आलाय का? माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेब आहात, मग मी त्यांना देईन ना. माझा अहवाल दिलाय त्यांना. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.